संघाला खरं तर एक मोठं लक्ष स्कोर कार्डवरती लावण्याचा प्रयत्न यावेळेला असलम जे की कॅप्टन आहेत टीम जयश्री मोटर संघाचे त्यांनी टॉसच्या दरम्यान सांगितलं. ड्राईव्ह केलाय अप्रतिम फटका मात्र आरसा दाखवला या बॉलला. डीप कव्हरच्या पॉइंट मध्ये हा बॉल जातोय. पंचांचा इशारा चौकार 4 धावांसाठी. सन्माननीय शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भैया गायकवाड यांचं शुभ आगमन या ठिकाणी मैदानावरती होते. दादांचंही स्वागत आहे. बॉल हवेत आहे. विकेटचं पतन पहिल्याच ओव्हर मध्ये काशिफ सारखा बॅटर आपल्या जाळ्यात फसवला गेलाय. मनोज गायकवाड कॅप्टन यांनी पहिल्याच ओव्हर मध्ये काशिफचा खेळ संपवलाय. पहिला धक्का लागतोय टीम जयश्री मोटर संघाला. जे वाजवणार आहे त्यांनी खाली यायचंय. अरे भाऊ जोरात वाजवा ना थोडं. अपील झाली आहे पहिल्याच बॉलवरती. त्यावेळेला जर पाहिलं तर खाली आले आहेत बॅटिंग साठी. क्वालिफायर 2 चा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुलटॉस बॉल हलक्या हाताने या बॉलला ड्राईव्ह केलाय. नजाकत दाखवले यावेळेला खलीने आणि मिसफील्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पंचांचा इशारा मयूर सर यावेळेला जर पाहिलं तर चौकाराचा इशारा देत आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
पहिलाच बॉल आल्या आल्या सागर गवळीचं स्वागत केलंय केसापूरच्या या सिताऱ्याने. नाव आहे आकाश भिलारी. षटकार लगावणं याचं काम. हा धमाकेदार सिक्सर. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती थँक्यू डीजे. आणि खरं तर जर पाहिलं तर यावेळेला मोठी विकेट या अगोदरच्या बॉलवरती जरी षटकार आला असला परंतु दुसऱ्या बाजूले सागर गवडीने यावेळेला खेळ समाप्त केलाय. आकाश भिलारी आज मात्र सस्त्यात बाद होतो या क्वालिफायरच्या सामन्यामध्ये. एक मोठी विकेट पाहायला मिळते. पंधरा धावेंवरती दुसराही गडी बाद होतो आहे. या पहिल्या डावामध्ये सागर गवडीचा चांगला मारा. पुन्हा एक वेळ दूर ठेवला. आउटसाइड दी ऑफ स्टंप. खूप चांगला चेंडू पडल्यानंतर सरळ राहिला. विकेट किपर चंदू पाटील यांच्या हातामध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला गोरिला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी गोरिलाचं या ठिकाणी आगमन झालं. पुन्हा एक वेळ जर पाहिलं तर डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतील कडे आताही लागली गेली आहे. खली आहेत बॅटिंग साठी. खलीला आज जर पाहिलं ना तर बॅटिंग करत असताना ओके तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे. बॉल कुठे कलेक्ट केलाय विकेट किपरने ते आपल्याला चेक करायचं आहे. स्टंपच्या समोर बॉल कलेक्ट केलाय की स्टंपच्या मागे हे आपल्याला चेक करायचं आहे.
मागे कलेक्ट केलाय. डॉट बॉल पाहायला मिळेल. 16 धावा. दुसरा ओव्हर प्रगतीपथाला. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इनसाइड आउट. ओव्हर कव्हर. फटका खेळून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. बॉल जातोय खलीच्या बॅटमधून. एक टप्पा इंटू द रोप. चौकार. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम छावा, टीम जयश्री मोटर्स. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. 20. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. सुरुवात होते आहे. यावेळेला जर पाहिलं तर या डॉट बॉलने सुरुवात. जर पाहिलं तर कॅप्टन मनोज गायकवाड या ओव्हरची सुरुवात करत असताना पहिला ओव्हर खूप चांगला हाताळला होता. पुन्हा एक वेळ समोरच्या दिशेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉलच्या लाईन मध्ये पण आले होते. गती त्यावेळेला जर पाहिली इतर गुडलेंथला पडला तर तिथं उसळी पाहायला मिळते आहे. आणि आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 20 धावेंवरती धावसंख्या स्थिरावली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम जयश्री मोटर संघ. सुरुवातीचे दोन्ही सलामीचे बॅटर. एका बाजूला काशिब, आकाश आज मात्र या क्वालिफायरच्या सामन्यामध्ये मोठी खेळी करू शकले नाहीये. त्यांना सस्त्यात बाद व्हावं लागलं. रिव्हर्स स्वीपचा फटका. हा जर पाहिला तर रिव्हर्स स्वीप नाही तर स्विच हिट आहे. आणि स्विच सुद्धा आहे. बॉल अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे तो षटकार. पुन्हा एक वेळ स्वागत आहे. जाज प्रीमियर लीग सीझन 2च्या माध्यमातून जर पाहिलं तर आज आहे या स्पर्धेचा अंतिम दिवस. आणि अंतिम दिवसातला क्वालिफायर क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये खेळवण्यात येतो आहे. या मॅच मध्ये जर पाहिलं तर आता कॅप्टन मनोज गायकवाड गोलंदाजी ट्रॅक वरती. बॅटच्या बाहेरची कडा लागत अगदी फ्लाय स्लिपला
पंचांचा इशारा जर पाहिला तर एक सिंगल धाव जरूर पाहायला मिळते. सिंगल धावांच्या मदतीने या मॅच मध्ये खलीला आज लवकरात लवकर बॅटिंगसाठी आणण्यात आलाय. खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे खलीने, फिंच हिटर म्हणून एक भूमिका त्याने राबवली. परंतु आता मात्र आज या मॅच मध्ये आपल्याला खली अगदी सलामीच्या काही जर पाहिला तर एक विकेट पडल्यानंतर बॅटिंगसाठी पाहायला मिळालेत. सन्माननीय नगरसेवक विजूभाऊ जायवा यांचं शुभागमन होते. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आहे 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम JS3 मोटर्स. आता बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील आपल्याला बुलढाण्याचा खली. खरं तर फिंच हिटिंग याची ताकद आहे या खेळाडूची. आज या क्वालिफायर क्रमांक 2 मध्ये तशा पद्धतीने बॅटिंग करावी लागेल, धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये. क्वालिफायर 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. काय मॅच चाललाय. इथून जो संघ जिंकेल फायनल मध्ये दाखल होईल. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. पहिला बॉल टेप बॉल ओव्हरचा बॉल हवेत आहे. गौरव बॉलच्या खाली नाही करणार चुकी आणि अर्जुन घाटेने पहिल्याच बॉलवरती खलीचा खेळ समाप्त केलाय. आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. टेप बॉल ओव्हर मैदानाच्या आतमध्ये अर्जुन घाटे पूर्ण करत असताना पाहायला मिळत आहेत. परंतु या मॅच मध्ये जर पाहिलं तर कॅप्टन अस्लम यांचा खेळ फार महत्वाचा असणार आहे. इथून जर पाहिलं तर कर्णधार पदाला साजेसा खेळ करावा लागेल. खरं तर आता अस्लम बॅटिंग साठी स्ट्रायकिंगला तयार आहेत आणि टेप बॉल ओव्हर मध्ये अर्जुन घाटे सुद्धा तयार. पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेला वळला गेलाय. एका बाजूला कॅप्टन अस्लम, त्यांच्या विरोधामध्ये अर्जुन घाटेचा टेप बॉल ओव्हरचा हा सामना पाहायला मिळतो आहे. खरं तर या ओव्हर मध्ये आपली विकेट आणि खरं तर विकेट ज्या पद्धतीने बसवण्याचा प्रयत्न करावा लागेल, परंतु दुसऱ्या बाजूला धावाही कराव्या लागणार आहेत. क्वालिफायर क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
ओ हो. पंचांचा इशारा वाईटचा पाहायला मिळतोय. खूप जास्त बाहेर वळला गेला हा बॉल. पडल्यानंतर अगदी आउट स्विंग एवढा झाला. खरं तर पंचांनी या बॉलला वाईट बॉलची घोषणा केली आहे. काय गोलंदाजी करता आहेत या टेप बॉल ओव्हरमध्ये अर्जुन घाटे. अक्षरशः बांधून ठेवलं एका बाजूला असलम सारख्या विध्वंसक बॅटरला. मागच्या जरूर जर पाहिलं तर दोन एक्स्ट्राज पाहायला मिळत आहेत वाईटच्या स्वरूपात. ही बॉल वा काय चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा बॉल. इन स्विंग डिलिव्हरी आणि हे डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावरती 30 धावा. 3 विकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पडल्या आहेत जयश्री मोटर संघाच्या. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मात्र इथून संयमाचा खेळ करावा लागणार आहे. वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. आणखी एक एक्स्ट्रा जोडला जाईल या टेप बॉल ओव्हरमध्ये. ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे ना आतापर्यंत जयश्री मोटर संघाच्या फलंदाजांनी या अगोदरच्या सामन्यांमध्ये त्यांचं कौतुक करावं लागेल. परंतु या सामन्यामध्ये जसा खेळ पाहिजे त्या पद्धतीने खेळ अजून मात्र झाला नाही आहे. एका बाजूला असलम कॅप्टन 4 बॉलमध्ये खातंही ओपन त्यांनी केलं नाही. या टेप बॉल ओव्हरमध्ये येणारा बॉल या 4थ्या ओव्हरचा शेवटचा बॉल पाहायला मिळेल जयश्री मोटर संघ. तर या डॉट बॉलने नक्कीच जर पाहिलं तर ओव्हरची समाप्ती होते आहे. आणि ओव्हर समाप्तीनंतर 4 ओव्हरचा खेळ पहिल्या डावातला समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम जयश्री मोटर संघ. विकेट आहे. दुसरा डॉट आहे. नंतर 2 वाईड आहेत. 2 डॉट वाईड आणि डॉट. 1 बॉल शिल्लक आहे अजून ओव्हरचा.
टिप बरोबर मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल असणार आहे. सामनाला स्वप्नील भाऊ पोपळगड यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने जर पाहिलं तर जास स्पोर्टचे सर्व आमिल सरांचं कौतुक करावं लागेल. प्रसाददादा पदाट असतील, त्यानंतर विक्रांतदादा गुडवे असतील, मलयदादा बोरकर असतील, अस्लम भैया असतील, या सर्व नियोजन समितीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आयोजित केल्या जाते आहे. या डॉट बॉलने आता 4 ओव्हरचा खेळ समाप्त होईल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 31 धावा 31, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम JS3 मोटर संघ. तर नक्कीच जवत्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आहे 31 धावा 31, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि आपल्यासोबत जुडतील आता कॉम बॉक्समध्ये हिंदीचा एक गोड आवाज सचिनजी चिम सर. और बेहतरीन गेंद डालने में कामयाब स्वप्निल जाधव. चलता हुआ 5वां ओवर. अभी तक रन संख्या 32 रन 32 रनों पर हो चुके हैं यहाँ पर. और कप्तान असलम शेख बल्लेबाजी के लिए फिर से यहाँ पर गेंदबाज तैयार. ब्लॉक हॉल गेंद अच्छी तरह से खेला यहाँ पर बल्लेबाज असलम शेख ने. फील्डर मौजूद करण मेंढवाल. चलता हुआ ये सेमीफाइनल मुकाबला. जो टीम यहाँ पर जीतेंगी वो सीधा फाइनल खेलेंगी राजा छत्रपति 11 के साथ में. इस बार लपेट कर खेलते खाली क्षेत्र में कोई फील्डर वहां पर मौजूद नहीं. गेंद सीधी सीमा रेखा की तरफ. 1 बाउंस 4 रनों के लिए डीजे. थैंक यू डीजे. और बेहतरीन बल्लेबाजी अभी तक सोहेल मलिक की तरफ से. फिर से खेलना चाहते इस बार. अच्छी गेंद डालने में कामयाब स्वप्निल जाधव. रनआउट का चांस हो सकता है यहाँ पर और आसानी से यहाँ पर रनआउट होते हुए
बल्लेबाज या संपूर्ण सामन्याचा आनंद घेत असताना आपल्याला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जॉईन झाले आहेत आपल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके दमदार आमदार कार्यसम्राट धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत असताना भाऊंचाही जाज प्रीमियर लीग सीझन 2च्या माध्यमातून स्वागत आहे. खरं तर आजच्या सकाळच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यापासून इस बार लपेटकर खेलती गेंद फील्डर वहां पर मौजूद और आसान सा कैच यहाँ पर अर्जुन घाटे इसी के साथ विकेट का पतन होता हुआ डीजे और रन संख्या 38 रन 48 रन माफ कीजिए 38 रन
सन्माननीय विजूदादा दोरणे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होते. त्याचबरोबर मंचावरती विराजमान शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भैया गायकवाड, त्यानंतर नगरसेवक विजूभाऊ जायभाई असतील, त्यानंतर सर्व मान्यवर मंडळी आजच्या शेवटच्या दिवसामध्ये आपल्या सोबत चलता हुआ छठा ओवर घेत असताना ओवर टू कॉम्बॉक्स. और रन संख्या 38 रन, 38 रन, 6 विकेट के नुकसान में विकेटों की यहाँ पर झड़ी लग चुकी है. काफी अच्छी गेंदबाजी अभी तक छावा 11 की तरफ से. फिर से यहाँ पर खेलना चाहते थे, काफी बेहतरीन विकेट कीपिंग वहां पर चंदू पाटिल विकेट कीपर मौजूद, और अच्छी गेंदबाजी करण बेंडवाल की तरफ से. चलता हुआ छठा ओवर. इस बार ब्लॉक वाल गेंद, अच्छी गेंदबाजी करण बेंडवाल, बैक टू बैक अच्छी गेंदबाजी बीच मैदान पर. छावा 11 काफी मजबूत पकड़ अभी तक छावा 11 की तरफ से देखी जा सकती है. फिर से यहाँ पर समझ नहीं सके अल्तमश. चार गेंदे अभी तक डॉट डालने में कामयाब. इस बार और काफी खराब फील्डिंग का नजारा. गेंद सीधी सीमा रेखा की तरफ, 4 रनों के लिए. डीजे नसा नसा मध्ये जनसेवा. यहाँ पर करण, फिर से यहाँ पर घुमा. इस बार फील्डर मौजूद और बेहतरीन कैच यहाँ पर कप्तान मनोज गायकवाड़ की तरफ से लगता हुआ ये 7वां झटका. इसी के साथ ओवर की समाप्ति, 6 ओवर की समाप्ति के बाद कुल रन संख्या जहां पहुंची है 7 विकेट के नुकसान पर 42 रन, 42 रन. डीजे और पहली बार सामना करेंगे यहाँ पर नरेंद्र बेंडवाल, सागर गवली, और खेलना चाहते थे इस बार बीट होते हुए. चलता हुआ 7वां ओवर, रन संख्या 42 रन. इस बार
अच्छी गेंद और एक ही रन से यहाँ पर संतुष्ट होना पड़ेगा दोनों ही बल्लेबाजों को और धीरे धीरे रन संख्या जहां पहुंची 43 रनों पर 7 विकेट के नुकसान में चलता हुआ ये 7वां ओवर जिसे पूरा करते हुए सागर और स्ट्राइक पर आकाश साबळे उर्फ थापा मिस्टर माइकल जिसे कहा जाता है। इस बार काफी बेहतरीन यहाँ पर शॉट लगाते हुए मगर फील्डर मौजूद है अर्जुन घाटे दूसरे रन के दौड़ते यहाँ पर अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों द्वारा और रन संख्या 45 रन 7 विकेट के नुकसान में। फिर से खेलना चाहते थे यहाँ पर अभी तेज गेंदबाजी करते सागर बेहतरीन फील्डिंग का नजारा विशाल की तरफ से फिर भी यहाँ पर 2 रन लेने में कामयाब दोनों ही बल्लेबाज। इस बार काफी बेहतरीन आता हुआ इशारा मयूर सर की तरफ से वाइड गेंद सागर की अगली गेंद इस बार अच्छी गेंद अच्छा खेल दिया यहाँ पर थापा ने मगर एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। इस ओवर की लास्ट गेंद नरेश बेंडवाल के लिए और यहाँ पर बेहतरीन गेंद के साथ समाप्ति यहाँ पर 7 ओवर की समाप्ति के बाद 7 विकेट के नुकसान पर 49 रन यहाँ पर JS3 मोटर्स के हो चुके हैं। डीजे शानदार छक्का करण की अगली गेंद आकाश साबळे के लिए। इस तरह 7 ओवर 1 बॉल 55 रन हुआ है। और यहाँ पर काफी बेहतरीन शॉट लगाते हुए आकाश साबळे उर्फ थापा मिस्टर माइकल यहाँ पर बीच मैदान पर
और संख्या 55 रन जहां पहुंचे करण बेंडवाल के सामने, ये बड़ा हिट लगाने में कामयाब। फिर से खेलना चाहते थे इस बार ब्लॉक हॉल गेंद, और खराब फील्डिंग अर्जुन घाटे की तरफ से, और गेंद सीधी 4 रनों के लिए। काफी बेहतरीन बल्लेबाजी मिस्टर माइकल की तरफ से। डीजे फिर से यहां पर खेलना चाहते थे इस बार, रनआउट का चांस हो सकता है। अब इस बार नरेंद्र बेंडवाल स्ट्राइक पर, और मैं आपको बता दूं ये दोनों ही बल्लेबाज और गेंदबाज, ये तीनों ही एक ही टीम में खेलते हैं बुल्डाने में। और यहां पर बेंडवाल वर्सेस बेंडवाल की मैच चलती हुई, और आतिश बेंडवाल काफी खुश दोनों ही बेंडवाल को देखकर। फिर से यहां पर करण स्ट्राइक पर, नरेंद्र बेंडवाल इस बार खेलना चाहते थे। फील्डर वहां पर मौजूद दीपक हड़ाले। फिर से उठाकर खेलना चाहते थे यहां पर, इस बार अच्छी वापसी है करण बेंडवाल की तरफ से। नगरसेवक सन्माननीय सपकाळ सरांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. सरांचंही स्वागत असणार आहे जॅज प्रीमियर लीग सीझन 2च्या माध्यमातून. इस बार बेहतरीन शॉट कवर के क्षेत्र में, और गेंद 1 बाउंस 2 बाउंस और 4 रन. शेर अभी बूढ़ा नहीं हुआ. नरेंद्र बेंडवाल, और रन संख्या जहां पहुंचे 66 रनों पर, और 67 रनों पर यहां पर लक्ष्य रखा है चावाइल के सामने. डीजे
67 रनों का यहाँ पर लक्ष्य रखा है और बल्लेबाजी के लिए दोनों ही सलामी बल्लेबाज सागर गवळी और अर्जुन घाटे चलता हुआ ये दूसरा सेमीफाइनल। और यहाँ पर खाता खोलते हुए सागर गवळी और आगे का भार संभालेंगे हमारे सहयोगी मित्र अनिकेत बामंदे। धन्यवाद सजयजी चिम सर. यावेळेला फटका चांगला खेळलाय. फिल्डर बॉलचा पाठलाग करत असताना बॉलला मात्र अडवू शकणार नाहीये. पंचांचा इशारा येतोय. डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल जाईल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार. सदैव मान दिला. रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु एका बाजूला जर पाहिलं ना, आकाश आबडे उर्फ थापा सारखा एक्सपिरियन्स गोलंदाज ज्या ज्या वेळेला वेळेला बॉल अगदी ब्लॉक होल मध्ये. आणि खरं तर आमच्या घाटाखालून नळकुंडवरून सुद्धा अनेक प्रेक्षक आजच्या दिवसासाठी या मॅचला आनंद घेत असताना प्रेक्षक गॅलरीत पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये निलेश असेल, ऋषिकेश घोगले, धावसंख्या जर पाहिली तर 67 धावेंचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय छावा 11 संघ. अक्षरशः पायात टाकला हा बॉल. निर्धाव चेंडू समावला जातोय आणि ज्या ज्या वेळेला थापा गोलंदाजी ट्रॅक वरती आले त्या त्या वेळेला जर पाहिलं तर चांगल्या चांगल्या फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलंय थापाने. भीमस्टार संघासाठी खेळतात, अनेक वर्षांचा अनुभव आहे. आणि खरं तर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचे बॉडीगार्ड सुद्धा आहेत थापा. यावेळेला हेलिकॉप्टर, वा 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 वा, फटका चांगला आहे आणि अर्जुन घाटेचा प्युअर क्लास बॉल कॉर्नर बाउंड्री लाईनला फरार. 4 धावेंसाठी. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 9 धावा बिनबाद. एक संयमी सुरुवात करत असताना एका बाजूला अर्जुन घाटे तर त्यांच्या सोबतीला सागर गवळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 67 धावेंचा आव्हानाचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये अस्लम जे की कॅप्टन आहे, इथून प्रयत्न करतील का विकेटचा, कारण इतर विकेटच महत्वाचे असणार आहे या सामन्यात. दुसऱ्या डावातला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जो संघ जिंकेल तो दाखल होईल जास प्रीमियर लीग पर्व 2च्या फायनल्स मध्ये. पहिलाच बॉल समोर खेळलाय अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून, मिड ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑफला फरार केलाय सागर गवळीच्या बॅट मधून. पहिल्याच बॉल वरती हा धमाका.
आणि अनेक प्रेक्षक गॅलरीत या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं मी समालोचक अनेक स्वागत करतोय. आणखी एक वेळ ड्राईव्ह चांगला केलाय प्रॉपर टायमिंगने. ट्रॅव्हल करत असताना तिथे आकाश पाहायला मिळतील. सर पाहिले तर तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान पाहायला मिळते. 2 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. 15 पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या अगोदरचा सामना जर पाहिला ज्या वेळेला छावा 11 संघ जिंकला, खरं तर रिव्हर स्वीप खूप वेळ होता सागर गवळीकडे. जसा बॉल आला तसाच भिरकावून दिलाय. थर्ड मॅन बॉल लाईनच्या पलीकडे इंटू द रोप आहे तो एक सागरच्या बॅट मधून 4 चौकार. बॅकफुटला जा चांगला कट केलाय. गॅप भेटला जाईल. वा 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 अप्रतिम. सागर गवळी काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. वा क्लास दाखवतोय. या अगोदरचा बॉल रिव्हर स्वीपचा फटका. संपूर्ण ओव्हर मध्ये जर पाहिलं तर एकूण 3 चौकार लगावले आतापर्यंत सागर गवडीने, ज्यामध्ये 2 धावांचा सुद्धा समावेश आहे. धावसंख्या 23 धावा 23. हलक्या हाताने या बॉलला खेळून काढलाय, मात्र दिशा दिली आहे. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा 24. जर पाहिलं तर हा क्वालिफायर दुसरा सामना आहे. क्वालिफायर म्हणजे की सेमीफायनलचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जो संघ जिंकेल तो दाखल होईल फायनल्स मध्ये. राजछत्रपती बुलढाणा संघासमोर फायनल सामना खेळताना पाहायला मिळेल. आता जर पाहिलं तर मजबूत स्थितीमध्ये या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय छावा 11 संघ. प्रेक्षक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक जुळले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आई बॉल आता जर पाहिलं तर नक्कीच त्या ठिकाणी फिल्डर आहे. सिंगल धाव जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने 2 ओव्हरचा खेळ समाप्त. पॉवर प्लेचा होतोय. ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. आपण बॉलिंग ऍक्शन चेक करायची आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी. फेअर डिलिव्हरी. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. बिनबाद एक आक्रमक आणि संयमी सुरुवात पाहायला मिळते आहे टीम छावा 11 संघाच्या दोन्ही फलंदाजांची. एका बाजूला अर्जुन गाटे तर त्यांच्या बरोबरीला खेळ केलाय सागर गवडीने. काय खेळतोय सागर. मागच्या ओव्हरमध्ये 3 चौकार त्याने लगावले. My son Ishan will become a doctor, a big doctor. My Ishan will be a scientist. So what Ishan? 25 धावा धावफलकावरती होत आहेत. आता इथून 42 धावेंची गरज आहे पुढच्या 36 बॉल मध्ये. 36 बॉल आणि 42 धावेंची गरज. सामना खेळता ठेवायचा. वेळ वाचवा.
आपल्यास विनंती आहे पहिलाच बॉल या ओव्हरचा हलक्या हाताने या बॉल ऑन साईडला मात्र दिशा दिली आणि 2 धावा सहजतेने. टेप बॉल ओव्हर मध्ये पुन्हा एक वेळ जर पाहिलं तर डॉट बॉल पाहायला मिळतोय. ओके, व्हाईट साठी रेफरलची मागणी केली आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमने, बॅटिंग करणाऱ्या टीमने रेफरलची मागणी केली आहे. ओके, आता खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमच्या आयोजन समितीचं कौतुक करावं लागेल, ज्यांच्या नावी ही स्पर्धा आपण घेतोय. ज्या स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा आम्ही वाईड नाही आहे, फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी असणार आहे. ज्या स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा आमिल सर असतील, त्यानंतर प्रसाद दादा फदाट असतील, विक्रांत दादा गुळवे असतील, असलम भैया असतील, त्यानंतर मलेदादा बोरकर असतील, सचिन दादा मिसाळ असतील. डॉट बॉल आणि 33 बॉल 40 धावांची गरज. 33 बॉलमध्ये करायच्या 40 धावा. सर्व प्रेक्षक या ठिकाणी जर पाहिलं तर आज पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यावरचा बॉल आमीनचा पाहायला मिळतोय. अगदी ब्लॉक कॉल मध्ये टाकला होता. बॉटमॅटचा उपयोग करत असताना दुसऱ्या धावेचा कॉल होतोय. नकार देता आहे त्यावेळेला सागर आणि एक धाव कंप्लीट होईल. पुढचे 32 बॉल 39 धावांची गरज आहे. 32 बॉल मध्ये करायचे 39 धावा. आजच्या या सामन्यामध्ये अनेक प्रेक्षक आपल्याला प्रेक्षक गॅलरीतून हा सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आई बॉल पडल्यानंतर अगदी गर्रकन आतमध्ये फिरलाय आणि आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 31 बॉल 39 धावांची गरज. 31 बॉल मध्ये करायचे 39 धावा. ड्राईव्ह करतोय सागर गवडी. काय फटका होता. कॉपी बुक स्टाईल मध्ये एक सिंगल धाव. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 29 धावा बिनबाद टीम छावा 11 संघ पाहायला मिळतोय. टेप बॉल ओव्हर मध्ये संयमाचा खेळ राहिलाय. मात्र 4च धावा जरूर आल्या परंतु एकही विकेट गमावली नाहीये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 39 धावा. आता करायचे आहे पुढचे 30 बॉल आणि 38 धावा. 30 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. तीस बॉल 38 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. या 4थ्या ओव्हर मध्ये सलमान
30 बॉल मध्ये 38 धावेची गरज. स्ट्रायकिंगला सागर गवडी आणि गोलंदाजीसाठी सलमान तयार आहेत. 30 बॉल 38 धावेची गरज या सेमीफायनल 2 मध्ये. पहिलाच बॉल हलक्या हाताने या बॉलला मात्र दिशा दिली आहे. कव्हर्स एक्स्ट्रा कव्हरला आकाश थापा पाहायला मिळतील तिथे. बॉलला परत करतात तोपर्यंत एक सिंगल धाव रोटेट होईल. स्ट्राईक दोन्ही फलंदाजांची. अर्जुन घाटेने मागच्याही सामन्यामध्ये चांगला खेळ केला होता. सलामीचा खेळ, संयमाचा खेळ. सामन्याला कुठेतरी जर पाहिलं तर ज्या पद्धतीने बॅटिंगची गरज असते त्या पद्धतीने सलामीला बॅटिंग करत असताना अर्जुनने संयम राखला, ती खेळी साकारली. 29 बॉल 37. यावेळेला ही बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकते. मैदानाच्या आतमध्ये विकेट आली आहे. मोठी विकेट. अर्जुन घाटे आता मात्र बाद होतील. या तिसऱ्या ओव्हरमध्ये सलमान आले. सलमानने आपली जर पाहिली तर गोलंदाजी पकडली आणि अर्जुन घाटे सारखा बॅटर आता आपल्या जाळ्यात फसवलाय. धक्का क्रमांक पहिला लागतोय. नवीन फलंदाज करण आलेत. आता करण छावा 11 संघाचा संकट मोचन आहे. ज्या ज्या वेळेला संघ सापडलाय संकटात त्या त्या वेळेला करण बेडवाल बॅटिंग साठी आले आणि त्या त्या वेळेला त्यांनी खूप चांगला खेळ केलाय. एक जर पारी पाहिली, जर खेळी पाहिली तर मागच्या अनेक सामन्यांमध्ये करणने संघाला संकटाच्या बाहेर काढलाय. संकट मोचन म्हणलंय करण छावा 11 संघासाठी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 28 बॉल आणि 36 धावांची गरज. या दरम्यान वाईट सुद्धा पाहायला मिळाला. 28 बॉल 36 करायचे आहेत या मॅच मध्ये. ड्राईव्ह चांगला केलाय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. डीपला डीप एक्स्ट्रा कव्हरला दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा या बॉलवरती सहजतेने उपलब्ध होत्या आणि 2 धावा पूर्णही होतील. या 2 धाव्यांच्या मदतीने जर पाहिलं 33 धावा 27 बॉल 34 धाव्यांची गरज. काय फटका खेळलाय. लॉफ्टेड कव्हर डाईव्ह. एक्स्ट्रा कव्हर डीपला बॉल फरार केलाय. एक टप्पा इनटू द रोप. करण बेडवालच्या बॅट मधून हा क्लासिकल चौकार.
पुन्हा एक वेळ करण तयार आहे. लोअर फुल टॉस होता. समोरच्या दिशेला जर पाहिलं तर ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु फटका खेळला गेला. ऑन साईडला रनआउटचा चान्स. हो 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 हो, चुकी झाली या वेळेला. मात्र रनआउट मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि करण बेटवालचा साफ नकार आणि सागर गवळीच्या रूपामध्ये आता मात्र विकेटचं पतन. धावबादीच्या रूपामध्ये धक्का क्रमांक दुसरा लागतोय टीम छावा 11 संघाला. पुढचे 24 बॉल 29 धावांची गरज. 24 बॉल मध्ये करायचे 29 धावा या मॅच मध्ये. सामना गरम झालाय. सन्माननीय नगरसेवक सुनीलदादा बर्डे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होते. दादांचंही स्वागत. दादांना विनंती कृपया आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. 24 बॉल या मॅच मध्ये जर पाहिलं तर पहिलाच बॉल ऑन साइडला. फिल्डर आहेत तिथे. डीप लॉंग ऑनला पाहायला मिळतील, त्यामुळे आकाश बॉलला थ्रो करतील तोपर्यंत एकच धाव प्राप्त होईल. 23 बॉल 28 ची गरज. 23 बॉल मध्ये करायच्यात 28 धावा. 23 बॉल 28 धावेची गरज. थापा तयार. हा बॉल अगदी ब्लॉक होल मध्ये. अपील आहे, अपील आहे, परंतु मात्र विश्वास कमी होता या अपील मध्ये. लाऊड अपील जरूर होती. डॉट बॉल पाहायला मिळेल. 22 बॉल इथून जर पाहिलं तर 28 धावा करायच्या आहेत. 22 बॉल मध्ये 28 धावांची गरज. 22 बॉल 28 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला स्वप्नील जाधवचा खेळ मागच्या सामन्यामध्ये अतिशय संयमाचा राहिला होता. या मॅच मध्ये काय ते मॅच विनिंग पारी खेळतील का? आई बॉल ज्या पद्धतीने टाकला, बॅटरला फॉलो केलं, हा आहे अनुभव आकाश साबळे उर्फ थापा यांचा. काय याला बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेट मध्ये सर्वात जास्त अनुभवी म्हणून गोलंदाज ओळखलं जातं. त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवलं गेलंय. आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एक वेळ सहजतेने या बॉलला ड्राईव्ह केलाय. धाव जोडली जाईल. दुसरा धावेचा कॉर्नर आउटचा चान्स. पैकी स्ट्रायकिंग एंडला केली आहे, परंतु मात्र 2 धावा इथे पाहायला मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 41 धावा. पुढचे 20 बॉल 26 ची गरज आहे. 20 बॉल मध्ये करायच्या 26 धावा. 20 बॉल 26 ची गरज. ही बॉल रिव्हर्स स्विचचा फटका सजवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. वा वा वा, आज सामना काय चाललाय प्रेक्षक. 19 बॉल 26 ची गरज आहे. जर मोठे फटके आले नाही तर या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ जयश्री मोटर संघ काय पलटवार करील का गोलंदाजीच्या बळावरती, हे सुद्धा बघण्यासारखं आहे. सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हाई बॉल वा, अगदी ब्लॉक कॉल मध्ये होता. यॉर्कर, शार्प यॉर्कर पेश केला. गतीने वेगाने पायाचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला. आणि खरं तर मात्र ज्या वेळेला आकाश साबळे गोलंदाजीसाठी आले त्या वेळेला अशाच पद्धतीची जादू पाहायला मिळते. 18 बॉल 25 धावेची गरज. तर आपण या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांनी तोलामोलाचं सहकार्य दिलंय
त्या सर्वांचं या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. मी रियाज भाईंना विनंती करेल, रियाज भाई आपण वर यायचं आहे. विनंती असेल सन्माननीय विजयभाऊ जायबा यांना की आपण ही ट्रॉफी या ठिकाणी रियाज भाई यांना वितरित करायची आहे. चला रियाज भाई आपको ऊपर आना है. तर या ठिकाणी आपण सन्मान करतो आहे रियाज भाई यांचा. त्यानंतर मी स्कोरर विशाल बर्डे यांना विनंती करेल, आपण यायचं आहे. स्कोरर विशाल बर्डे या आपला सत्कार आम्ही करतोय. सन्मान ही ट्रॉफी देऊन आपला या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने स्कोररची भूमिका या ठिकाणी विशाल बर्डे यांनी राबवली. त्यानंतर आमचे सहयोगी समालोचक हिंदीचा एक गोड आवाज सचिनजी चिम सर, आपण सुद्धा यायचं आहे. आपला सुद्धा आम्ही सत्कार करतोय. मी नगरसेवक सन्माननीय सुनीलदादा बर्डे यांना विनंती करेल की ही ट्रॉफी विशाल बर्डे यांना वितरित करायची आहे. त्याचबरोबर आमचे कॉमेंटेटर आमचे हिंदी समालोचक सचिनजी चिम यांचा सुद्धा आपण या ठिकाणी ट्रॉफी देऊन सत्कार करतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला मागच्या 4 दिवसांमध्ये ज्यांचा आवाज आणि खरं तर हिंदी समालोचन ऐकायला मिळालं. मी विनंती करेल नगरसेवक झालटे दादांना की कृपया आपण नाही बबलूभाऊ मोतवाल यांच्या शुभ हस्ते कलीम मोला यांचा सुद्धा आपण ग्राउंड्समॅन कलीम मोला यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय. मी विनंती करेल नगरसेवक सन्माननीय गोटूदादा शर्मा यांना. त्याचबरोबर फरदीन आपको आना आहे. फरदीन आमचा ड्रिंक्समॅन फरदीन. ॲडव्होकेट दर्शनदादा बर्डे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सत्कार करतोय फरदीन यांचा. बॅकफुटला जात खरं तर कट करण्याचा प्रयत्न स्वप्नील जाधव. आमचे टेनिस क्रिकेट .inचे जे त्यांच्या माध्यमातून मागच्या 4 दिवसांमध्ये आणि आजही 5व्या दिवसात सुद्धा अगदी जर पाहिलं तर सूक्ष्मपणे आणि ज्या पद्धतीने लाईव्ह स्ट्रीमिंग झालं आहे, प्रेक्षकांना मज्जा आली आहे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघताना. प्रत्येक बॉल फॉलो केला गेला, प्रत्येक जर कॅमेरा अँगल पाहिला तर प्रत्येक अगदी
चांगल्या पद्धतीने काम पार पाडलंय आमचे tenniscricket.in चे. यावेळेला समोर खेळलाय प्रॉपर टायमिंगने, स्टँड अँड डिलिव्हर स्वप्नील जाधव. खरं तर हा जुना खेळाडू आहे आणि ज्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये टिकलाय ना त्या वेळेला याच पद्धतीने बॅटिंग केली आहे स्वप्नील जाधव यांनी. स्वप्नीलच्या बॅटमधून हा धमाकेदार सिक्सर. तर tenniscricket.in चा अजित भालेराव, मी सन्मान्य शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भैया गायकवाड यांना विनंती करेल की ट्रॉफी आपण वितरित करायची आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये अटेन बघा, आकाश भिलारेचा धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. बॉल हवेत आहे, परंतु मात्र ऑन साइडला फिल्डर पाहायला मिळतील. काशी बॉल पर्यंत पोहोचली, दुसरा धावांचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला फेकी मात्र तेवढ्या वेगाने आली नाहीये, त्यामुळे या 2 धावा कंप्लीट होतील. त्याचबरोबर आमचे मंडप ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो, त्याचबरोबर साऊंड सिस्टीम रफिक भैया आपको आना है. चौदा बॉल 13 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. 14 बॉल 13 धावा करायच्या आहेत. यावेळेला उडवलाय आपल्या स्लॉट मध्ये, आडव्या बॅटने या बॉलला फेकून दिलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्वप्नील जाधवचा खेळ मैदानाच्या आतमध्ये षटकार पाहायला मिळतोय. हॅलो, तर या षटकाराने जर पाहिलं तर या संपूर्ण मॅच मध्ये आता मात्र खूप पुढे निघून गेला टीम छावा 11 संघ. विजयाच्या अगदी जवळ विजय फायनलचा पाहायला मिळतोय. 13 बॉल 7 धावांची मात्र गरज असणार आहे. 13 बॉल 7 धावा कराव्या लागतील. आई बॉल आपल्याच फालतूमध्ये यावेळेला आमीनने खेळ समाप्त केला स्वप्नील जाधवचा. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपलं काम पूर्णपणे केलंय स्वप्नील जाधव रे. खूप चांगला खेळ स्वप्नील जाधवचा. आजच्या दिवसात जर पाहिलं तर टाळ्यांचा गजर होतोय स्वप्नील जाधवसाठी. खरं तर बॅटिंग ही तशीच केली या फलंदाजाने. आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये सोडून गेले आहेत. 12 बॉल 7 ची गरज इथून असणार आहे. गौरव वर्डे दाखल होतील बॅटिंग साठी, परंतु दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील करण बेंडवाल. 12 बॉल 7 ची गरज आहे. 12 मध्ये करायच्या 7 धावा. मागचा सामना मला आठवतो जो की क्वालिफायर 1 झाला होता. 12 बॉल 13 ची गरज होती. मनोज दादा, हे जे लहान मुलं इथं आहे बाउंड्री रोप जवळती, यांना बाजूला करा. बारा बॉल 7 धावेची गरज. 12 मध्ये करायच्या 7 धावा. कॅप्टन असलम तयार. मागचा सामना त्यांच्या गोलंदाजीने फिरला होता. 12 बॉल 7 ची गरज. पहिलाच बॉल पडल्यानंतर शार्प टर्न केलाय, गरकन फिरवलाय या बॉलला बाहेरच्या दिशेला. डॉट बॉलने सुरुवात. 11 बॉल 7 ची गरज. 11 बॉल मध्ये करायच्या 7 धावा या मॅच मध्ये. तर ज्याच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेच्या रील व्हायरल होत आहेत, प्रत्येक खेळाडूंवरती त्याची नजर आहे आणि प्रत्येक खेळाडूच्या चांगल्या खेळाला त्याने आपल्या एडिट्सने इंस्टाग्रामच्या पेजवरती जर पाहिलं तर व्हायरल करण्याचं काम केलं. आमचा मेहनती अरफात एडिट्स म्हणून तो इंस्टाग्रामला पेज चालवतो. या अरफात ज्या स्पोर्ट्सचं पेज, त्याचबरोबर अरफात एडिट्स नावाचा पेज तो चालवतो, त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी सत्कार करतोय.
मी सन्माननीय विजयभाऊ जायबा यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते अरफातला या ठिकाणी ही ट्रॉफी वितरित करायची आहे. अरफात एडिट्स नावाचं तो इंस्टाग्रामला पेज चालवतो. जास प्रीमियर लीगचं सुद्धा तो पेज चालवतोय. अनेक खेळाडूंना मागच्या 4 दिवसांमध्ये अरफातने त्या एडिटिंगने व्हायरल केलंय. चांगल्या खेळाला नक्कीच अरफातने ज्या पद्धतीने एडिट केलंय आणि इंस्टाग्रामच्या पेजवरती नक्कीच अरफात एडिट नावाचा पेज त्याचा आहे. आजच इंस्टाग्रामवरती जा आणि अरफात एडिटच्या पेजला तुम्ही फॉलो करा. 10 बॉल 6 धाव्यांची गरज. 10 बॉलमध्ये करायचे 6 धावा. 10 बॉल 6 धाव्यांची गरज. गौरव बर्डे स्ट्रायकिंगला आहे. गौरव जर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर मोठ्या फटक्या फिंच हिटर आहेत चावा 11 संघासाठी. हा बॉल फुलटॉस होता, रिलीज केला होता, मात्र ज्या वेळेला फटका खेळला त्यावेळेला अगदी बॅटच्या खालून बॉल निघून जातोय. डॉट बॉल पाहायला मिळेल. 9 बॉल 6 धाव्यांची गरज. 9 मध्ये करायच्या 6 धावा या मॅच मध्ये. 9 बॉल 6 धाव्यांची गरज. पुढचे 3 बॉल जर निर्धाव आले तर शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाईल का याकडे सुद्धा लक्ष लागून आहे. 9 बॉल 6 धाव्यांची गरज. यावेळेला टॉपेज झाला. बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकते का, परंतु मात्र आकाश बिलारी प्रयत्न करतील. बॉल बाउंड्री लाईनकडे जात असताना तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण खलीचा पाहायला मिळते, परंतु याच दरम्यान 3 धावा पूर्ण होतील आणि 3 धावा येतात या बॉलवरती. प्रयत्न चांगला होता आकाश बिलारीचा. आकाशनेही प्रभावित केलंय संपूर्ण. 8 बॉल 3 धावांची गरज. 8 बॉल मध्ये करायच्या 3 धावा. 8 बॉल 3 धावा करायच्या आहेत. यानंतर जो संघ जिंकेल तो दाखल होईल फायनल्स मध्ये आणि खेळेल राजे छत्रपती बुलढाणा संघासमोर. राजे छत्रपती बुलढाणा संघ आता फायनल्स मध्ये जाऊन विश्रांती करतो आहे आणि खरं तर टॉपेज झालाय. बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकते, परंतु मात्र कोणताही फिल्डर बॉल पर्यंत पोहोचणार नाहीये. एक सिंगल धाव जोडली जाईल. पुढचे 7 बॉल आणि 2 धावेंची गरज. 7 बॉल मध्ये करायच्या 2 धावा. 7 बॉल 2 धावेंची गरज. आदर्श मंडपचे आमचे रफिक भाई यांचा सुद्धा आपण सत्कार करतोय. या रफिक भाई. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. स्कोर फेकीसाठी तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. फेकी बॉल चेक करायचा आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी केली ऑनफिल्ड पंचांनी. या स्पर्धेच्या निमित्ताने मी विनंती करेल नगरसेवक सन्माननीय फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी असणार आहे. सन्माननीय नगरसेवक सुनीलजी बर्डे सरांना सर या स्पर्धेच्या निमित्ताने आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत. ॲडव्होकेट दर्शन दादा. ॲडव्होकेट दर्शन दादा बर्डे यांच्याकडून आपण शुभेच्छा नक्कीच ऐकून घेण्यासाठी उत्सुक आहात. मी त्याचबरोबर नगरसेवक विजूभाऊ जायबा यांना विनंती करेल
हेलो, और इसी के साथ चावा 11 फाइनल में पहुंचती हुई। और 5 मिनट का यहां पर ब्रेक रहेगा और मेगा फाइनल 5 मिनट के बाद खेला जाएगा। काफी बेहतरीन अभी तक खेले हैं यहां पर सभी टीमें। पांच मिनट के बाद फाइनल खेला जाएगा। जैस प्रेम लीग सीजन 2 का यहां पर चावा 11 वर्सेस राजे छत्रपति बुल्ढाना। दोनों ही टीमें 5 मिनट के बाद तैयार रहे।